हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर कशा आहे तुम्ही सर्व लोक? उम्मीद आहे की सर्व लोक छानच असणार. तर आम्ही आज चाललो आहो, बाहेर निघालो. तर आता बघूया, तुम्हीच बघा की आम्ही चाललो कुठे आहे. तुम्हाला माहितीच पडेल की तिथे गेल्यावर की लोक कुठे आले आहे. आम्ही ते थांबलो होतो, इथून समोर निघालो गाईज, थोडी मस्ती वगैरे करताना. आणि काही लोकांना तर असं वाटेल की फुटाळ्याला चालली आहे, कारण की लोकेशन पाहून वाडीतले लोक मला बघतात ना. पण गाईज, आम्ही फुटाड्यावर नाही चाललो आहो, इथून चाललो आहो समोर. तर कसे आहेस गाईज तुम्ही? मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होती की मला एका दोघाचे मेसेज आले की मॅडम तुमची मराठी मला समजत नाही. पण त्यांना कोण सांगणार की मी जर हिंदी बोलली की हिंदी भाषेचा पुरा भाजीपाला करून टाकन. त्याच्यापेक्षा नाही बोललेलं बरं ना. पण प्रयत्न करणार मी. जर कोणाला वाटत असेल की हिंदी बोललं पाहिजे तर हिंदी पण बोलीन. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहितीच पडेल की माझी हिंदी भाषा कशी आहे. मग आम्ही इथे पोचल्यावर तुम्हाला माहीतच पडेल की आम्ही कुठे आलो आहोत. आम्ही आलो सदरच्या मिठानीम शरीफ दर्ग्यामध्ये. इथे आलो. मग हे लोक गेले ते आतमध्ये आणि मी बाहेरांची वाट बघत होती. आणि तसा पण आज होता गुरुवार, म्हणून मी म्हणलं चला चालले जाऊ आपण दर्ग्यामध्ये. मग तिथून आम्ही मस्त तिकडे भात वगैरे मिळाला आम्हाला प्रसाद. मग ते पण आम्ही ना खाल्ली, छान टेस्टी होता. त्याच्यानंतर तिथून निघालो आम्ही. आणि निघालो की गाईस काय सांगू तुम्हाला, नागपूरची थंडी काही कमाचं नाव काही घेत नाही आहे. दिवसानं गरमी होते आणि रात्रीच्या ना थंडी लागते. मग त्याच्यानंतर आम्ही थांबलो फुटाड्यावर. तिथून आम्ही विचार केला की गुपचूप खाऊया. गुपचूप म्हणजे पाणीपुरी. तर मग आम्ही तिथे गेलो पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाऊन झाली की मग आता मी यांना म्हणलं या थोडे तुम्ही लोक पण माझ्या फ्रेममध्ये या. बरोबर काही येत नव्हते तर मग बरोबर तर घे म्हणे. मग त्याच्यानंतर बरोबर घेतलं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. चला गाईज बाय. ज्यांनी कोणी पण माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नसेल केले तर लाईक अँड सबस्क्राईब करा.